काल मुंबईमध्ये विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला, मात्र मुंबईमध्ये विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं आता भोवलेलं आहे। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आलेला होता। निवडणूक आयोगाच्या विरोधात, निवडणूक प्रक्रियेतील घोळाच्या विरोधात, मतदार याद्यांमधील घोळाच्या विरोधात, बोगस मतदारांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। मात्र विनापरवानगी मोर्चा काढला म्हणून आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी पद्मेश पवार देत आहेत। पद्मेश, मोर्चा काढण्यात आला होता तो म्हणजे फॅशन वीक पासून ते बीएमसी ऑफिस पर्यंत त्याला परवानगी नव्हती। त्यामुळे आता जो गुन्हा आहे तो आता जे दाखल झालेले आपण पाहिलं जे आयोजक होते त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। मनसेचे विभागाध्यक्ष असतील त्याचबरोबर शिवसेनेचे विभागाध्यक्ष असतील त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढची कारवाई जी आझाद नगर पोलीस स्टेशन आहे ते आता करायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं कालच्या मोर्चामध्ये शरद पवार असतील किंवा बाकीचे नेते असतील ते देखील उपस्थित होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा काल मोर्चा झाला होता। पण आयोजन हे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या तपशिलांसाठी।